घरातली सगळी नकारात्मकता निघून जाऊ दे. कोणाची नजर वगैरे लागली असेल तर तीही निघून जाऊ देत. बॉस कुठे आहेस तू? शोधायला जाऊ? नको, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. काय करू? केदार आणि तारिणी पहिल्यासारखे व्यवस्थित गोड बोलू देत. माझ्या तारिणीचं आणि केदारचं भांडण लवकर मिटू देत. केदार, अरे तू कधी आलास? आणि आल्या आल्या लगेच तारिणीच्या रूम मध्ये? आठवण येत होती ना तारिणीची? करमलं नसेल बायको वाचून, म्हणूनच आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं तुला. नाही ते मी मला माहितीये तू तारिणीची समजूत काढायला आला नाहीस तरी माझं म्हणणं टाळणार नाहीस हे माहिती होतं मला. खात्री आहे माझी. आलास ना? आजी, तारिणी कुठे? सांगते ना, सांगते. तारिणी, ए तारिणी, अगं बघ ग जरा कोण आलाय. आजी, अगं ये ना लवकर. आजी, बघ अगं ये. अरे तू कधी आलास? आम्हाला काही कळलंच नाही. आम्ही तर इथेच होतो. तू कुठून आलास? खिडकीतून आला. खिडकीतून? हा ते मी हो म्हणजे नाही ते हो की नाही? हो, तारिणीला भेटायला. घ्या, आयुष्य बदललं पण घरातल्या मुलींना चोरून भेटायची सवय बदलत नाही ना तुझी. रेखा, घरच्या जावयाशी असं बोलतात का? आणि तो कोणी दुसऱ्या मुलीला नाही भेटायला आला, स्वतःच्या लग्नाच्या बायकोला भेटायला आलाय. ते काय म्हणतात ते हल्ली नाही का, हा सरप्राईज द्यायला आलाय बायकोला. हो की नाही रे धनुष? हो, सरप्राईज. बघ किती गुणाचा आहे माझा नातू. हा सण आहे म्हणल्यावर धावत आला तुला भेटायला. आणि तू माझ्या हिरोवर रुसून बसलीस होय ग? याला म्हणतात खरं प्रेम. तुम्ही बघत काय करायला? चला पूजा करायची आहे ना. चला ए चल. निशी, तू आता पूजा झाली ना की इथेच थांब. हा, तुम्ही काय बोलतोयस? युवी खरंच मी इथे राहू? हो, खरंच सांगतोय. तर मी सामान देतो पाठव. पण का असं बोलतो? आणि तोंडावर पडणार आहेस तू. बॉस, काय आता? मी तुला सांगितलं होतं केदार की तू इकडे येऊ नकोस, तरीही तू इकडे आलायस. बॉस. बरं, तुझ्या अशा वागण्यामुळे सगळ्यांना असं वाटेल की आपल्यातलं भांडण मिटलं. म्हणजे इतके दिवस आपण जे करत होतो त्या सगळ्यावर पाणी. नाही बॉस, माझं म्हणणं तर ऐक. काय ऐकून घेऊ? ट्रस्ट मी ना. ती इरा पण ओळखेल त्यांच्या दोघात प्रेम आहे. असं काही कोणी सरप्राईज देतं का खरं प्रेम असल्याशिवाय? नवरा बायको आहे ते मी सांगतोय ना तुला. मी पण एक पुरुष, एक नवरा आहे. म्हणजे तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? निशी, युवी, अरे युवी, तू बरं आलास, खिडकीत आलास आणि सगळ्यांसमोर मान्यही केलंस. हो, मी खिडकीतनं आलो. मी इतकं काय महत्वाचं होतं केदार? बॉस, माझं म्हणणं तरी ऐकून घे ना. खूप जे काही महत्त्वाचं होतं आहे. फोनवर सांगायचं होतंस ना मला. अगं मी फोन ट्राय केला होता तुझा, पण फोन ऑफ येत होता म्हणून मी तुला सांगायला इथे आलो. पण चला या लवकर. हो सुमी, आलोच. बॉस, चल आता. तिथं माझं ऐकून. तुम्ही पण तांब्या घ्या आणि 5 फेरे मारा, पाणी उतत. सुमी अगं पण. हो, मग तुमची पण पहिली होळी आहे ना. ये तारिणी. त्याच्या हाताला हात लाव. असंही आपलं लग्न झालंय ना, मग हे करावंच लागेल. वा पुढे. तारिणी, मला बोलायचं. आत्ता नाही, आत्ता
आत्ताही ती वेळ नाहीये केदार. वेळ निघून गेल्यावर बोलण्याला काही अर्थ नाही उरणार. बोल. तुझा संशय खरा ठरला. आपण एका ट्रॅपमध्ये अडकलोय. कसला ट्रॅप? लग्नाच्या. आपलं लग्न? आपलं लग्न खोटं आहे हे निशीला कळलंय. इथे सुद्धा कान गोष्टी करतायत ते. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुद्धा असंच करत होते. त्यांच्या खोट्या लग्नाबद्दल बोलत असणार. हे जरा मारू आणि तोंडावर म्हणजे येशील शुद्धीवर. सांगतो काय नाही तसं, शांत बसा. म्हणजे पण पण तिला कसं काय कळलं? व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी तिने आपलं बोलणं ऐकलंय. म्हणजे तिला आपल्या मिशन बद्दल, आपल्याबद्दल सगळं? नाही. तिला फक्त आपल्या लग्नाबद्दल माहिती आहे. बाकी तिने ऐकलं नाही काहीच. तू म्हणत होतीस ना, सगळ्यांच्या मनात अचानक आपलं विधिवत लग्न लावून देण्याचं बीज कोण पेरते ते? तर ते दुसरं तिसरं कोणी नसून निशी आहे. पहिल्यांदा तिच्या ट्रॅपमध्ये अडकलोय आपण. तिला खात्री आहे की आपण कधीच विधिवत लग्नासाठी तयार होणार नाही. म्हणून आपलं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी हे चालू आहे. केदार, ठीक. होळी रे होळी, पुरणाची पोळी. चला चला, सगळ्यांनी जेवायला चला आता. चला या, चला. चला जावई बापू या. तारिणी, काय तुझं काय काम आहे तिच्याकडे? हा, नवरा बायकोत बोलतायत ना. चल वाढायला घे. चल चल. बॉस, आपण हे मिशन थांबवूया, नाहीतर आपल्याला खरंच लग्न करावं लागेल. हे मिशन थांबणार नाही. बॉस, मी या लग्नाला तयार आहे. हो केदार, मी या लग्नाला तयार आहे.